नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रोलॅब डेअरी फार्म या चॅनलवरती। ही आपली 45 दिवसाची मका आहे। तर ही मका तुम्ही हिचा ग्रोथ वगैरे बघू शकता। ही आपण खास सायलेजसाठी केलेली आहे। आपल्या गोठ्यातलं म्हणजे आपल्या जनावरांना जो सायलेज बनवतो आपण, शक्यतो आपण ह्या सीझनचा सायलेज हा पूर्णपणे घरी मका करतो। आणि घरी मका करण्याचं कारण असं की आपल्याला या मकालाच बऱ्यापैकी न्यूट्रिएंट्स देता येतात, जे की न्यूट्रिएंट्स आपण दिल्यामुळे मक्याला दिल्यामुळे ते कुठंतरी आपल्या गायांना उपयुक्त होतात। त्याच्यामुळे मग बाहेरून मका घेऊन सायलेज बनवल्यामुळे बाहेर येऊन त्या प्रमाणात आपल्याला घटक पोषण मूलद्रव्य भेटतात की नाही माहीत नाही। आणि घरी मका केल्यामुळे आपण ह्या मक्याला सुरुवातीला एक चार्ट देतो मी। त्या चार्टमध्ये आम्ही काय काय दिलेलं आहे तुम्हाला सगळं सांगतो। तुम्ही पानाची रुंदी वगैरे बघू शकता। तर ही आपला हा पहिला प्लॉट आहे। हा आपण 1 एकराचाच केलेला आहे। असे आपले ना 6 एकर मका आहे, आपण जे टप्प्याटप्प्याने केलेली असते। हा फर्स्ट प्लॉट आहे। हा 30 दिवसानंतर हार्वेस्टिंगला येणार आहे। आपल्याकडं अजूनपर्यंत 50 दिवसाचं सायलेज शिल्लक आहे। त्याच्या आधीच हा 30 दिवस आपल्याकडे हार्वेस्टिंग म्हणजे आपल्याला 20 दिवस अगेन्स्ट येणार। शक्यतो माझा असा अनुभव आहे की जर घरी मका केली आणि त्या मक्याचे जर आपण सायलेज केलं तर आपल्याला मक्याची स्टेज प्रॉपर घेता येते। स्टेज प्रॉपर घेतल्यामध्ये कणसामध्ये तेवढ्या प्रमाणात स्टार्च तयार होतं आणि जेवढं आपण स्टार्च मक्यात तयार होतं त्या प्रमाणात आपल्याला सायलेजमध्ये तेवढं स्टार्च उतरतं आणि आपले रिझल्ट छान येतात। धन्यवाद।